नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय आहे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक सना मलिक यांचा चोरीला गेलेल्या मोबाईलचा. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई अणुशक्ती नगर मतदारसंघाच्या आमदार सना मलिक ह्या 2 दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यात त्यांनी दिवसभर प्रचार केला आणि रात्री बीडमधील काही भागात प्रचार सभा घेऊन गांधीनगर भागात दाखल होत त्यांनी याच गांधीनगर भागामध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. मात्र याच प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आमदार सना मलिक यांचा फोन चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्यांच्या सुये सहाय्यकांनी तात्काळ बीडच्या सायबर विभागाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर सायबर विभाग देखील कामाला लागलं. सना मलिक यांचा मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर एका तासाने एका लहान मुलाच्या हाताने हा मोबाईल पोलीस ठाण्यात पाठवून दिल्याची देखील माहिती सना मलिक यांच्या सुये सहाय्यकांनी दिली आहे. मात्र तब्बल 1 तास सना मलिक यांचा मोबाईल त्यांच्याकडे नव्हता, तो चोरीला गेला होता. या संदर्भात आम्ही पोलिसांकडून माहिती घेतली असता पोलिसांनी सांगितलं की त्यांचा मोबाईल हा गहाळ झाला होता आणि काही वेळानंतर तो त्यांना मिळाला. या प्रकरणी कुठलीही तक्रार पेडबीड पोलिसात दाखल झालेली नाही. एकीकडे बीडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळे नेते हे प्रचारासाठी येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्टार प्रचारक असलेल्या सना मलिक या बीडमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्या होत्या. मात्र गांधीनगर भागामध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांचा मोबाईल चोरीला गेला. एकीकडे बीडचा नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये ऐकायला मिळते. मात्र सना मलिक यांचा मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा काही वेळ बीडमध्ये जोरात रंगली होती. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.